आज विवोचं सेशन करून मुंबईवरून पुण्याला येते वेळेस हायवेवर आमच्यासोबत असं काही भयंकर घडलं आम्हाला कधी वाटलंच नाही. तर झालं असं मित्रांनो, सकाळ सकाळी 4:30 ला उठलाव, कारण संकेतचं विवोनं ऑर्गनाईज केलेलं सेशन मुंबईला होतं आणि आम्हाला 9 पर्यंत तिथं पोहोचायचं होतं. लवकर उठल्यामुळे डोळ्यातली झोप काही जायना गेलती आणि मोक्कार थंडी वाजलती. मग काय, त्यावर एकच पर्याय होता, ते म्हणजे चहा. नंबर 1 चहा मारला आणि निघालो मुंबईच्या दिशेने. अशा उंच बिल्डिंग दिसल्या की असं वाटतंय आईला एका बिल्डिंग मध्ये आपलं गाव किती वेळेस बसेल. लोकेशनला पोहोचलं की पहिले तर जाऊन बघितलं सेशन कुठं होणार आहे, कारण आजच्या कार्यक्रमाचा होस्ट आपला भाई होता. नियोजन सगळं ओके मध्ये थँक्यू दिसलं की जाऊन नाश्ता केला. नाश्ता करून येईपर्यंत इकडे सेशनला सुरू झालं होतं. मित्रांनो, फक्त स्किलच्या जीवावर खेडेगावात राहणारा पोरगा मुंबईमध्ये जाऊन जबरदस्त सेशन घेतय यार, खरंच खूप भारी वाटलं. सेशनला बसून मला तर कचाटून भूक लागली होती. मग काय, हाणलं रगडून. मित्रांनो, इथं ऑरेंज इन्फानाइट होता, डॉक्टरनी चॉकलेट घेऊन फार मायनस मध्ये घातला. अगर हम करें तो करें क्या, बोले तो बोले क्या. सेशन झाल्यानंतर मॅम सोबत थोडा वेळ गप्पा मारून निघाला. जाता जाता चहा खारी पण खाऊन घेतला. हॉटेलच्या बाहेर पडायलाच आम्हाला 8 वाजले होते. मग काय, मुंबई म्हणल्यावर हे तर होणारच होतं. ट्रॅफिक मधून रस्ता काढत मुंबईच्या बाहेर पडायला आम्हाला मोकळा टाइम होऊन गेला. आयला कधी कधी वेळ गांडू लागली ना मित्रांनो, असं होतं बघा. चूक नसताना पण भोगावं लागते. भर रस्त्यात दगड होता, पण मागून आणि साईडने गाडी असल्यामुळे गाडी थांबवता आली नाही. दगडावरून घालावं लागली आणि टायर फुटलं. पंक्चर वाल्यापेक्षा बेकार स्पीड आहे बरं. हेलिकॉप्टर चालल्यासारखं चालले वरचं पाहता. गार 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 गार. बघा, हात काळे जर झालेत, पण गाडीचं टायर एकदम ओके म्हणजे थँक्यू करून टाकलेला आहे योगेश भाऊ.